अमरावती लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये रंगलेल्या आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना पुन्हा एकदा आता 2019 ला रंगण्याची चिन्ह आहेत। शिवसेनेनं पुन्हा आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केली, तर नवनीत कौर राणा या स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आता पाठिंबा देखील दिलाय। नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा। राणा विरुद्ध अडसूळ सामना पुन्हा रंगणार। अडसूळांना पुन्हा उमेदवारी मिळणार। नवनीत कौर राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्याशी होण्याची शक्यता आहे, कारण अद्यापही भाजप आणि शिवसेनेनं आपली यादी जाहीर केलेली नाही। अमरावती लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असाच सामना रंगला होता। त्यावेळेस मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता। त्या निवडणुकीनंतर त्या राष्ट्रवादीपासून लांब आणि भाजपच्या जवळ गेल्या होत्या। नावानी मोठा गाजणारा जिल्हा म्हणजे अमरावती विदर्भामध्ये, पण त्याच्यामध्ये आजही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही। नागपूर पाहिला तर एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ एम्स आहे, तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे। अजूनही आमचे जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही, अजूनही आमच्या इथे एअरपोर्ट नाही आहे। तर म्हणून आज जे आम्ही विषय घेऊन मैदानात उतरली आहे, जर त्या लाटेमध्ये आम्ही 3.5 लाख मतं घेऊ शकतो, ते 5 वर्षाची माझी मेहनत माझ्या जिल्ह्यामध्ये आणि लोकांच्या सोबत उभे राहणं, त्यांचे प्रत्येक परेशानीमध्ये समस्यामध्ये, ते नक्की माझे कामी पडणार। दरम्यान नवनीत कौर यांचे पती आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक झाले होते, मात्र आता ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेत। आनंदराव अडसूळ हे फक्त निवडणुका आल्या की दिसतात, मात्र आता नवनीत राणा यांना शरद पवार आणि काँग्रेसनं साथ दिली। त्यामुळे या निवडणुकीत नवनीत राणा विजयी होतील असा आशावाद रवी राणा यांनी व्यक्त केला। तर यावेळेस लोकांना स्थानिक उमेदवार हवाय, बाहेरचं पार्सल नको असंही रवी राणा म्हणाले। खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार, आणि त्यांना भेटून चर्चा झाल्या की कशा पद्धतीचं इलेक्शन, कशा पद्धतीनं रणनीती असली पाहिजे। स्वतः पवारसाहेब तिथे 2 दिवस येणार आहे, 2 दिवस थांबून तिथे प्रचाराचं पूर्ण मोठ्या प्रमाणात ग्रामीणमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये त्यांच्या सभा घेऊ आम्ही। आणि ज्या पद्धतीनं नवनीत राणा गेल्या 5 वर्षापासून अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्यानं काम करत आहे, आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ जे फक्त इलेक्शनमध्ये लोकांना दिसतात, म्हणून आज तिथे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये जो रोष आहे। त्यामुळे आता शिवसेना पुन्हा आनंदराव अडसूळांना उमेदवारी देणार का, तिथे कोणी नवीन चेहरा देणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।